माझ्या मैत्रिणीच्या बर्थडेसाठी मला केक बनवायचा होता आणि फ्लेवर कोणीच मेन्शन केला नव्हता, म्हणून म्हटलं थोडा नवीन फ्लेवर ट्राय करूया. तर मी फ्रूट कस्टर्ड फ्लेवरचा केक बनवत आहे. तर त्यासाठी कस्टर्ड बनवण्यासाठी मी 1.5 वाटी दूध घेतलं, त्यात 1.5 चमचा साखर टाकली आणि अर्धा चमचा कस्टर्ड पावडर टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं, म्हणजे कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या सगळ्या निघून जातील. आणि दूध अर्धा आटेपर्यंत त्याला शिजून घेतलं. थंड झाल्यावर ते अजून घट्ट होईल. तर आता इथे मी वेगवेगळे सीझनल फ्रूट्स घेतले, फक्त केळी यामध्ये नाही घ्यायची आहे. त्यानंतर पाव कप मी साखर घेतली, पाव कप पाणी. साखरमध्ये पाणी मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपण सगळे फ्रूट्स टाकणार आणि त्याला छान शुगर सिरप पूर्णपणे आटेपर्यंत, म्हणजे ते फ्रूटमध्ये व्यवस्थित सक होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे. आता जर तुम्ही नॉर्मल फ्रूटचा केक बनवत असाल तर तुम्ही त्यासाठी काय करायचं आहे की अर्धा कप साखर घ्यायची आहे पाव कपच्या ऐवजी, आणि ते पूर्णपणे आटू नाही द्यायचं आहे. थोडंसं जे आहे ते लिक्विडी ठेवायचं आहे. मग त्याला गाळून घ्यायचं, फ्रूट्स वेगळे राहतील आणि जे उरलेलं शुगर सिरप आहे त्यांनीच आपल्याला केक जो आहे तो सोक करून घ्यायचा आहे. आता या केकमध्ये लेअरिंग करताना काय करायचं आहे, पहिले तर मी केक बेक करताना त्यामध्ये मिक्स फ्रूटचं इसेन्स टाकलं होतं. लेअरिंग करताना एक लेअर घेऊन त्याला कस्टर्डनी सोक करायचं. त्यानंतर बाजूनी एक क्रीमची बॉर्डर करायची, मध्ये फ्रूट्स ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे. सगळ्यात शेवटी पातळशी क्रीमची लेअर लावायची. अशा पद्धतीने सगळ्या लेअर असेंबल करायच्या. सगळ्यात शेवटी फक्त कस्टर्ड जे आहे ते थोडं कमी लावा किंवा नॉर्मल शुगर सिरपनी जरी तुम्ही सोक केलं तरी चालेल, जेणेकरून तुमचं जी वरची जी कोटिंग आहे क्रीमची ती व्यवस्थित बसेल आणि तुम्हाला वरचं जे डिझायनिंग आहे ते व्यवस्थित करता येईल. आता आपला हा केक रेडी झालेला आहे.